कल्पना करा, तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत एका अतिशय छानशा हॉटेलमध्ये जेवायला गेला आहात. जेवण एकदम उत्तम झालंय, सगळे खुश आहेत. पण जेव्हा बिल येतं तेव्हा त्यात एक मोठा बेकायदेशीर सर्व्हिस चार्ज लावलेला असतो. हे खूप कॉमन आहे. हो ना. आणि तुम्ही मॅनेजरशी हुज्जत घालता, पण तो अतिशय उद्दमपणे म्हणतो की साहेब, बिलावर सही करून पैसे भरल्याशिवाय तुम्हाला इथून बाहेर जाता येणार नाही. बापरे, म्हणजे थेट अडवणूक. अगदी. आता कुटुंबासमोर अपमान नको, वाद नको म्हणून तुम्ही मुकाट्याने सही करता, पण तिथेच त्या एका सहीमुळे तुम्ही एका मोठ्या कायदेशीर जाळ्यात अडकता. हे फक्त हॉटेलमध्येच नाही, तर एखादा बिल्डर पोझिशन रोखून धरतो तेव्हा, किंवा ऑफिसमध्ये बॉस राजीनाम्यावर सही मागतो तेव्हाही घडतं. आणि मग घरी आल्यावर पश्चाताप होतो की अरे रे, मी हे काय करून बसलो. नक्कीच, हा अनेकांचा अनुभव आहे. महसूलशाही आपल्या हक्काच्या चॅनलवर आज आपण एखाद्या करारावर किंवा कागदपत्रावर सही केल्यानंतर कायदेशीररित्या मागे कसे फिरायचे याचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत. हो, हा रोजच्या जीवनातील अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. पण ह्यातून बाहेर पडण्याचे मार्ग शोधण्यापूर्वी आपण कायद्याचा एक अत्यंत मूलभूत नियम सविस्तर बघूया. कोणता नियम? भारतीय पुरावा कायदा म्हणजेच इंडियन एव्हिडन्स ॲक्टचे कलम 115 हे लॉ ऑफ स्टोपल बद्दल बोलते. अच्छा. आता माझ्या अनुभवानुसार सांगते, म्हणजे हे बघा, या नियमाचा साधा अर्थ असा आहे की कायदा तुम्हाला तुमच्याच कृतीवरून, म्हणजे तुमच्या स्वतःच्या सहीवरून मागे फिरण्याची परवानगी देत नाही. म्हणजे एकदा सही केली की अडकलो. अगदी बरोबर. एकदा तुम्ही सही केलीत की तुम्ही त्या कराराशी बांधले गेलात, हे कायद्याचे पहिले गृहीतक असते. म्हणजे लॉ ऑफ स्टोपल हे एका वन वे डोअर सारखं आहे, म्हणजे एका दिशेने उघडणारा दरवाजा. तुम्ही सही करून त्या दरवाजातून आत गेलात की हँडल आपोआप लॉक होतं. तुम्ही स्वतःहून माझं चुकलंच म्हणून मागे फिरू शकत नाही. हो, कायद्याचा दृष्टिकोन असाच असतो, कारण स्वाक्षरी म्हणजे तुमची संमती असा कायद्याचा सरळ अर्थ निघतो. माफ करा, मध्येच थांबवतो, पण जर मी तो करार वाचलाच नसेल तर? म्हणजे कसं? म्हणजे हे बघा, कागद इंग्रजीत होता, मला इंग्रजी अजिबात कळत नाही, दस्तावेज खूप मोठा होता, आणि मी समोरच्या व्यक्तीच्या विश्वासावर सही केली, तर मला तो कायदा कसा काय लागू होईल? मी तर अजाणतेपणे सही केली आहे ना. हाच तर खरा मुद्दा आहे. जर तुम्ही सुशिक्षित असाल आणि तो दस्तावेज अशा भाषेत असेल जी तुम्हाला वाचता येते, किंवा तुम्हाला ती भाषा समजून घेण्याची साधने उपलब्ध असतील, तर मी न वाचता सही केली हा तुमचा कायदेशीर बचाव होऊच शकत नाही. अरे बापरे. आता कायदा असे का वागतो? कारण विचार करा, जर कायद्याने प्रत्येकाला मी न वाचता सही केली अशी सवलत दिली, तर देशाची संपूर्ण अर्थव्यवस्था आणि बँकिंग सिस्टम एका दिवसात कोलमडून पडेल. बरोबर आहे. कोणीही कर्जाच्या कागदावर सही करेल आणि नंतर पैसे न भरता म्हणेल मी तर वाचलाच नव्हता. कराराचा पावित्र्य राखण्यासाठी कायद्यावा हा कठोरपणा दाखवावाच लागतो. पण अशिक्षित लोकांचं काय? हो, जर एखादी व्यक्ती पूर्णपणे अशिक्षित असेल, जिला अक्षर ओळखच नाहीये आणि तिने केवळ अंगठा लावला असेल, तर तिथे कायद्याचा दृष्टिकोन थोडा वेगळा असतो. पण सुशिक्षित माणसाला हा नियम वाचू शकत नाही. हे ऐकताना मला खात्री आहे की जे लोक हा व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्यापैकी निम्म्या लोकांनी आयुष्यात एकदा तरी न वाचता सही ठोकली असेल. हो, तसं होतं बऱ्याचदा. तुम्ही याबाबत कधी विचार केलाय का? किंवा तुमच्यासोबत असे घडले आहे का? कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि हो, असेच कायदेशीर सल्ले सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी महसूलशाही चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. नक्कीच. आता यावर अनेक लोक काय शक्कल लढवतात माहिती आहे? अनेक लोक विचार करतात की करारावर मुद्दाम चुकीची सही करू. म्हणजे कशी? म्हणजे रोजची सही न करता एखादी छोटीशी चिमणी काढू, गोल करू, जेणेकरून नंतर कोर्टात छाती ठोकपणे सांगता येईल की साहेब, ही माझी सही नाहीच, हा करारच बोगस आहे. हो, हा अत्यंत चुकीचा आणि बालिश गैरसमज आहे. मुद्दाम चुकीची सही केली म्हणजे आपण कायद्याच्या कचाटातून सुटलो असं लोकांना वाटतं. प्रॅक्टिकली तसं होत नाही का? प्रॅक्टिकली तसं अजिबात होत नाही. जेव्हा प्रकरण कोर्टात जातं तेव्हा कोर्ट फक्त कागदावरची ती शाई बघत नाही, तुमची ती संशयास्पद सही थेट FSL म्हणजेच फॉरेन्सिक सायन्स लॅबमध्ये पाठवली जाते. तिथे त्याची सखोल तपासणी होते. पण जर सही वेगळीच काढली असेल तर लॅबवाले तरी काय करणार? त्यांना कसे समजणार की ही त्याच व्यक्तीची सही आहे? तिथेच तर विज्ञानाची करामत आहे. फॉरेन्सिक लॅबमधील हस्ताक्षराचे तज्ज्ञ अतिशय बारकाईने तपासणी करतात. ते फक्त अक्षरांचा आकार बघत नाहीत. मग आणखी काय बघतात? तुम्ही कागदावर पेन किती दाबाने फिरवलाय, ज्याला आपण पेन प्रेशर म्हणतो, अक्षरांचं वळण कसं आहे, स्ट्रोक्सचा वेग कसा आहे, या सगळ्या तांत्रिक बाबी मोजल्या जातात.
एकाच माणसाच्या हाताचा पेन पकडण्याचा जो अँगल असतो किंवा अक्षरांना जोडण्याची जी नैसर्गिक सवय असते ती तो जाणीवपूर्वक बदलू शकत नाही. बापरे, म्हणजे सुटका नाहीच. यावरून ते मूळ सही शोधून काढतातच. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे कोर्टासमोर फक्त सही हा एकच पुरावा नसतो. म्हणजे अजून कोणते पुरावे तपासले जातात? आजूबाजूची परिस्थिती सुद्धा पाहिली जाते का? अगदी बरोबर. भारतीय पुरावा कायद्यानुसार सर्कमस्टॅन्शियल एव्हिडन्स म्हणजे आजूबाजूची परिस्थिती खूप महत्वाची ठरते. समजा तुम्ही एका कर्जरोख्यावर सही केली आहे. तुम्ही म्हणताय की मी सही मुद्दाम चुकीची केली होती, मला तो करार मान्य नव्हता. पण तुमच्या बँक खात्यात त्या कर्जाचे 5 लाख रुपये आले आणि ते तुम्ही वापरले सुद्धा. मग सही नसताना ते पैसे खात्यात कसे आले किंवा त्या व्यवहाराशी संबंधित तुमचे ईमेल, व्हॉट्सॲप चॅट्स काय सांगतायत? अच्छा. असे परिस्थितीजन्य पुरावे खोटे बोलणाऱ्याला कोर्टात पूर्णपणे उघडे पाडतात. इथे मी 2 क्विक फॅक्ट्स सांगते. हो, सांगा ना. पहिली फॅक्ट, कोर्ट फक्त कागदावरची सही बघत नाही, तर कराराच्या आधी आणि नंतरच्या परिस्थितीचाही विचार करतं. आणि दुसरी फॅक्ट, जर फसवणूक सिद्ध झाली तर तो संपूर्ण करार मुळापासूनच रद्दबातळ ठरतो. म्हणजे स्वतःच्याच जाळ्यात स्वतः अडकण्यासारखं आहे हे. तसं पाहिलं तर आता खरी अडचण अशी आहे की समजा खरोखरच माझ्यासोबत काहीतरी चुकीचं घडलं असेल तर मी या करारातून बाहेर कसं पडायचं? कारण आपण सुरुवातीला बघितलं की हॉटेल मॅनेजरने अडवून धरलं होतं. तिथे खरोखरच अन्याय झालाय. त्यासाठी भारतीय करार कायदा म्हणजेच इंडियन कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट 1872 मध्ये काही विशिष्ट परिस्थिती दिलेल्या आहेत, ज्या आधारावर तुम्ही करारातून कायदेशीररित्या बाहेर पडू शकता. अच्छा, कोणत्या आहेत त्या परिस्थिती? पण इथे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, सिद्ध करण्याची जबाबदारी, ज्याला आपण बर्डन ऑफ प्रूफ म्हणतो, ती ज्याने सही केली त्याच्यावरच असते. आता आपण त्या कायदेशीर कारणांकडे येऊ. पहिलं कारण आहे उत्पीडन किंवा कायद्याच्या भाषेत कोअर्शन. कोर्शन म्हणजे काय? हे भारतीय करार कायद्याच्या कलम 15 मध्ये सांगितलंय. याचा अर्थ शारीरिक दबाव. कोणीतरी तुमच्या डोक्यावर थेट बंदूक ठेवलीये किंवा जीवे मरण्याची धमकी देऊन तुमच्याकडून सही घेतलीये. अशा वेळी जीव वाचवण्यासाठी सही करावीच लागते. शारीरिक दबाव समजण्यासारखा आहे. तिथे थेट धोका दिसतो. पण समजा धोका अदृश्य असेल तर? म्हणजे बंदूक नाही पण भावनिक कोंडी केली असेल, जसं अनेकदा कुटुंबात होतं, तिथे कायदा काय करतो? बरोबर, त्याला कायद्याच्या भाषेत अनुचित प्रभाव किंवा अनड्यू इन्फ्लुएन्स म्हणतात. हे कलम 16 मध्ये येतं. इथे शारीरिक धोका नसतो, पण भावनिक ब्लॅकमेलिंग असतं. उदाहरणार्थ एखादा वडील आपल्या मुलाला म्हणतो की तू या कागदावर सही कर, नाहीतर मी आत्ताच्या आत्ता आत्महत्या करेन. किंवा मगाशी तुम्ही म्हणालात तसं ऑफिसमध्ये तुमचा बॉस तुमच्यावर प्रचंड भावनिक आणि व्यावसायिक दबाव टाकतो. अरे रे. जिथे एका व्यक्तीचा दुसऱ्या व्यक्तीवर असा प्रभाव असतो की तो त्याच्या इच्छेविरुद्ध निर्णय घ्यायला भाग पाडू शकतो, तिथे हा नियम लागू होतो. कोर्ट अशा वेळी पाहते की दोन्ही पक्षांमधील नाते कसे होते आणि खरोखरच एकाने दुसऱ्याच्या असहाय्यतेचा फायदा घेतलाय का. पण इथे एक खूपच सामान्य परिस्थिती मला दिसते. अनेकदा काहीही दबाव नसतो, फसवणूकही नसते, पण निव्वळ चूक झालेली असते. करारात चुकीचा प्लॉट नंबर लिहिला जातो किंवा मालमत्ता क्रमांक चुकीचा टाकला जातो. हो, हे तर रोजच आहे. आणि फक्त शेतकरी किंवा सामान्य नागरिकच नाही, तर अनेकदा कार्यालयातील टायपिस्ट, अधिकारी किंवा कर्मचारी यांच्याकडूनही दस्तऐवज बनवताना टायपिंगच्या चुका होतात. बरोबर. 7-12 उतार्यावर नावे चुकतात. 1 शून्य जास्त लागल्यामुळे एक क्षेत्र 100 पटींनी वाढलेलं दिसतं. मग एका छोट्याशा चुकीमुळे संपूर्ण करार किंवा 7-12 कसा काय रद्द होऊ शकतो? अशा तांत्रिक चुका दुरुस्त करण्यासाठी कायदेशीर तरतूद असते ना? हो, नक्कीच असते. तुम्ही जो मुद्दा मांडला तो अत्यंत महत्वाचा आहे. याला कायद्यात चूक किंवा मिस्टेक म्हणतात, जे करार कायद्याच्या कलम 20 अंतर्गत येतं. जेव्हा दोन्ही पक्षांकडून काहीतरी तथ्यात्मक चूक होते तेव्हा तो करार रद्दबातळ ठरू शकतो. आणि त्या टायपिंगच्या चुकांचं काय? आणि जे तुम्ही महसूल अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या टायपिंगच्या चुकांबद्दल म्हणालात, त्यासाठी स्पेसिफिक रिलीफ ॲक्टच्या कलम 26 नुसार रेक्टिफिकेशन ऑफ इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे दस्तऐवज दुरुस्त करण्याची कायदेशीर प्रक्रिया उपलब्ध आहे. म्हणजे नव्याने सगळा करार करण्याची गरज नसते का? नाही, पूर्ण करार बदलण्याची गरज नसते. यासाठी तुम्हाला सिद्ध करावं लागतं की मूळ हेतू वेगळा होता आणि फक्त कागदोपत्री चूक झाली आहे. अच्छा. जसे 7-12 उतार्यावरील चुका असतील तर त्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहितेच्या कलम 155 नुसार तलाठी किंवा तहसीलदार पातळीवर अर्ज करून त्या टायपिंगच्या चुका दुरुस्त करता येतात. म्हणजे कलम 155 ची दुरुस्ती? हो, त्याला आपण कलम 155 ची दुरुस्ती असेही म्हणतो.
महसूल अधिकारी जुने रेकॉर्ड तपासून खात्री करतात आणि ती प्रशासकीय चूक सुधारतात. म्हणजे चूक सुधारता येते हे ऐकून नक्कीच दिलासा मिळेल लोकांना. तुम्ही कधी कागदपत्रे न वाचता सही करण्याची कृती करणार का? कमेंटमध्ये लिहा. आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. अगदी बरोबर. आता पुढे जाऊया. जर समोरच्याने ठरवूनच फसवणूक केली असेल तर तिथे तर मुद्दाम खड्डा खणलेला असतो. तिथे येतं भारतीय करार कायद्याचे कलम 17 फ्रॉड. म्हणजेच फ्रॉड. माझ्या अनुभवानुसार याचा एक खूप कॉमन किस्सा सांगते. एका काका पुतण्याचं उदाहरण घेऊ. पुतण्याला त्याची फॅक्टरी काकाला भाड्याने द्यायची असते. दोघेही सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये भाडे करार म्हणजे लीज डीड करण्यासाठी जातात. बरं. काका अतिशय चलाख असतो. तो पुतण्याला सगळे कागद लीज डीडचेच दाखवतो, पण बरोबर सही करण्याच्या वेळी वरचं पान बदलून तिथे बक्षीसपत्र म्हणजेच गिफ्ट डीड लावून देतो. काय सांगताय? हो, पुतण्या विश्वासानं सही करतो. नंतर त्याला कळतं की आपण भाड्याने फॅक्टरी देण्याऐवजी चक्क फॅक्टरी काकाच्या नावावर बक्षीस म्हणून करून दिलीये. बापरे, म्हणजे हा तर थेट विश्वासाघात आहे. पण मला एक सांगा, जर कागदावर पुतण्याचीच सही असेल तर कोर्ट तर म्हणेल की भावा तू सही केलीस म्हणजे तुला हे मान्य होतं. अशा वेळी पुतण्याने स्वतःला निर्दोष कसं सिद्ध करायचं हे तर अशक्य वाटतंय. म्हणूनच मी मगाशी म्हणाले होते की बर्डन ऑफ प्रूफ सिद्ध करण्याची जबाबदारी सही करणाऱ्यावर असते. पण कसं सिद्ध करणार? पुतण्याला कोर्टात हे सिद्ध करावं लागेल की माझी स्वतःची पत्नी आणि मुलं असताना मी माझी करोडोंची फॅक्टरी माझ्या काकाला मोफत म्हणून का देईन. हा युक्तिवाद आणि त्यावेळची परिस्थिती कोर्टाला पटवून द्यावी लागते. अच्छा, म्हणजे लॉजिक बघावं लागतं. हो, त्या दिवशीचे साक्षीदार, आधी झालेले संभाषण हे सगळं समोर आणावं लागतं. त्याला कायद्यात व्हॉइड ॲब इनिशियो म्हणजे सुरुवातीपासूनच बेकायदेशीर असं म्हणतात. आता कसं आहे, हे सगळं ऐकायला ठीक वाटतं, पण माझा तो पहिला प्रश्न तसाच राहिलाय. कोणता प्रश्न? समजा परिस्थितीच अशी असेल की सही केल्याशिवाय सुटकाच नाही, तर काय करायचं? हॉटेलचा मॅनेजर अडवून बसलाय किंवा बिल्डर चावीज नेत नाहीये. अशा वेळी नाईलाजाने सही करावीच लागते. मग काय? हा अत्यंत व्यावहारिक प्रश्न आहे. अशा परिस्थितीत अडकलात तर मी एक कायदेशीर चेकलिस्ट सांगते, ती कायम लक्षात ठेवा. सांगा. पहिला टप्पा, जर तुम्हाला नाईलाजाने सही करावीच लागत असेल तर सहीच्या अगदी खाली स्पष्टपणे साइन अंडर प्रोटेस्ट असे इंग्रजीत किंवा विरोध नोंदवून सही करत आहे असे लिहा. विरोध नोंदवून सही करत आहे? हो, याचा अर्थ तुम्ही तुमचा विरोध नोंदवून ती सही करत आहात. जर डिजिटल डॉक्युमेंट असेल तर कुठेतरी एका कोपऱ्यात हे वाक्य घुसवण्याचा प्रयत्न करा. आणि जर त्यांनी ते लिहूच दिले नाही तर ते म्हणाले की कोरीच सहीच पाहिजे? मग दुसरा टप्पा, तुमच्यासोबत कोणीतरी असेल तर गुपचूप मोबाईलवर ऑडिओ किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग चालू ठेवा आणि तोंडी आपला विरोध नोंदवा. म्हणजे रेकॉर्डिंग करायचं? हो, समोरच्याला सांगा की बघा मीही सही करतोय कारण तुम्ही मला हॉटेलमधनं बाहेर पडू देत नाही आहात, पण मला ह्या अटी मान्य नाहीत. हा इलेक्ट्रॉनिक पुरावा नंतर कोर्टात खूप कामी येतो. आणि त्यानंतर? तिसरा टप्पा, दुसऱ्याच दिवशी सकाळी तत्परतेने तुमच्या वकिलांमार्फत समोरच्याला एक लीगल नोटीस पाठवा. त्यात स्पष्ट उल्लेख करा की कालची सही कोणत्या दबावाखाली आणि कोणत्या परिस्थितीत घेतली गेली आहे. म्हणजे वेळ न दौडवता लगेच ॲक्शन घेणं महत्त्वाचं आहे. पण जर त्या करारातून काही पैसे मिळाले असतील तर त्याचं काय? हाच सर्वात महत्त्वाचा आणि चौथा टप्पा आहे. जर तुम्ही म्हणत असाल की करार बेकायदेशीर आहे तर त्या कराराचा कोणताही फायदा स्वतःकडे ठेवू नका. म्हणजे काय? समजा प्रॉपर्टीच्या व्यवहारात कोणी तुमच्या खात्यावर टोकन मनी किंवा बयाना म्हणून लाखभर रुपये जमा केले असतील आणि तुम्ही म्हणताय की माझी सही जबरदस्तीने घेतली गेलीये, तर ते पैसे त्वरित परत करा. परत करायचे? हो, भारतीय करार कायद्याचे कलम 65 स्पष्ट सांगते की शून्यवत करारातील लाभ तुम्हाला परत करावा लागतो. थांब, पण जर समोरच्यानीच माझी फसवणूक केली आहे तर मी त्याचे पैसे का परत करू? तो तर माझा फायदा असायला हवा ना, मला झालेल्या मनस्तापाची नुकसान भरपाई म्हणून. नाही, कायद्यात तसं चालत नाही. कायदा अनजस्ट एनरिचमेंट म्हणजे बेकायदेशीर मार्गाने स्वतःचा फायदा करून घेण्याला मान्यता देत नाही. अच्छा. साध्या भाषेत सांगायचं तर गोड गोड खायचं आणि कडू थुंकायचं असं चालत नाही. पैसे ठेवून घेतले तर तुम्ही तो करार मान्य केलात असा त्याचा अर्थ निघतो. अरे अच्छा. नुकसान भरपाई हवी असेल तर त्यासाठी वेगळा दावा ठोकावा लागतो. पण आधी मिळालेले पैसे परत करून करारातून मुक्त व्हावं लागतं.
हे अत्यंत गरजेचं आहे. अगदी स्पष्ट आहे. आता थोडक्यात सांगायचं तर जर हे सगळं होऊन गेले आणि प्रकरण हाताबाहेर गेले तर या समस्येचे अंतिम कायदेशीर पर्याय काय आहेत? बघा, ले देऊन तुमच्याकडे 3च अंतिम मार्ग उरतात. पहिला मार्ग, समोरासमोर बसून तडजोड करा. कोर्ट कचेरीचा वेळ आणि पैसा वाचवण्यासाठी हा नेहमीच चांगला पर्याय असतो. आणि दुसरा मार्ग, जर खरोखरच फसवणूक, धमकावणे किंवा गुन्हेगारी कृत्य झाले असेल तर थेट पोलिसात जाऊन FIR नोंदवणे. आणि शेवटचा पर्याय? आणि तिसरा आणि सर्वात ठोस मार्ग, दिवाणी न्यायालयात जाणे. तिथे जाऊन तुम्ही स्पेसिफिक रिलीफ ॲक्टच्या कलम 34 आणि 38 नुसार सूट फॉर डिक्लेरेशन अँड इंजंक्शन दाखल करू शकता. ओहो, थांबा, हे जरा डोक्यावरून गेलं. सूट फॉर डिक्लेरेशन अँड इंजंक्शन. साध्या भाषेत सांगायचं तर मी कोर्टात राहून सांगायचं की साहेब, हा कागदच खोटा आहे, तो फाडून फेका आणि त्याच्या अंमलबजावणीला स्टे आणा. बरोबर? अगदी तसंच. तुम्ही कोर्टाला विनंती करता की तो विशिष्ट दस्तावेज कायदेशीररित्या रद्दबातल ठरवावा आणि समोरच्या व्यक्तीला त्या कराराच्या आधारे कोणतीही कृती करण्यापासून कायमस्वरूपी रोखावे. म्हणजे स्टे आणायचा. तो खोटा करार कागदाचा तुकडा बनून जातो. एकदम क्लिअर. तर आजच्या या सखोल चर्चेचं सार एका वाक्यात सांगायचे झाले तर कुठेही अंधाधुंद सया करू नका, दस्तऐवज वाचा. आणि जर अनावधानाने किंवा दबावाखाली अडकलातच तर शांत न बसता लगेच विरोध नोंदवा, कायदेशीर नोटीस द्या आणि स्वतःची बाजू भक्कम करणारे पुरावे गोळा करा. अगदी बरोबर. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच. असेच महसूल आणि इतर सर्व कायद्यांबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन तुम्हाला यापुढेही हवंय? मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठी आहे. आत्ताच सबस्क्राईब करा. नक्की. पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की खरेदी खत करताना होणाऱ्या फसवणुकीपासून स्वतःला कसे वाचवायचे. तोपर्यंत तुमच्या प्रश्नांवर विचार करत राहा. हो, आणि काळजी घ्या. आम्हाला विश्वास आहे की ज्ञान हे प्रत्येकाचा हक्क आहे. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.